इतकी अडचण सर की म्हणजे पहिल्या 2-3 टेक्स्टमध्ये त्यांनी परमिशन दिली की तुम्ही सेशन घेऊ शकता त्या फायनल इयर स्टुडंटसाठी. आणि मी स्टार्टपासून सुरुवात करतो. जेव्हा मी इथे ॲडमिशन घेतलं तेव्हापासून ज्यावेळी मी 12वी करत होतो चाटे कॉलेजमध्ये, इथंच आहे जवळ संभाजीनगरला. तर त्यावेळी मला मॅथ्स ठेवायचं नव्हतं. मॅथ्स मला अवघड पडतं म्हणून मी मॅथ्स घेत नव्हतो. मी फायनल 12th असताना मी सरांना विचारायला आलेलो. उज्जैन सरांना मी लोखंडे सर होते. लोखंडे सरांना मी विचारलं की असं मला ॲडमिशन घ्यायचं आहे फूड टेक्नॉलॉजीसाठी. आणि मला आधीपासून माहिती होतं की मला फूड टेक्नॉलॉजी हे करायचं फिक्स आहे. मला 5th पासून माहिती होतं की मला फूड टेक्नॉलॉजी करायचं होतं. तर मी ॲडमिशन घेतलं. मॅथ्स पण ठेवलेला त्यावेळी आणि मी साईड बाय साईड स्टडी केला मॅथ्सचा पण. 12th पासून मी इथे ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयर कोविडमध्येच ऑनलाईन झाले लेक्चर सगळे. सेकंड इयर पासून कॉलेज चालू झालं मेन व्यवस्थित. तर ज्यावेळी सेकंड इयरला चालू झालं, मी ज्यावेळी कॉलेजला यायचो त्यावेळी मी मल्टिपल बिझनेस हँडल करत यायचो. तर थर्ड इयरमध्ये जसं लेक्चर कंटिन्यू चालू झाले, थर्ड इयर आणि फायनल इयर व्यवस्थित कंप्लीट केलं. CGPA माझा 8.8 समथिंग होता. आणि त्यानंतर ज्यावेळी मी टेकसाठी ॲडमिशन बघत होतो त्यावेळी सर मी याच्यासाठी ICT मुंबईसाठी ट्राय करत होतो आणि साईड बाय साईड IIT पण मी बघून ठेवलेलं. तर ICT मुंबईच्या जागा फुल झालेल्या आणि ICTचं मिळत होतं कॉलेज ते याचं मिळत होतं ओडिशाचं. तर त्याच्यापेक्षा आणि IITची पण मी एक्झाम दिलेली आणि IIT मध्ये माझं सिलेक्शन झालेलं. ते त्याच्यासाठी एक एक्झाम आहे IITची CET म्हणून IIT पर्सनल. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि एक इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये जे आपण BTech फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये जे इंजिनिअरिंग आपण शिकलोय तेच होतं त्याच्यामध्ये. आणि जी एंट्रन्स एक्झाम होती ती क्रॅक केली. त्याच्यानंतर जो ते झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू पण असतो कॉलेजचा IIT. तर ती पण इंटरव्ह्यू क्रॅक केली आणि तिथं मी ॲडमिशन घेतलं. तर ॲडमिशन घेतल्यानंतर टोटल 4 सेमिस्टर आहेत त्याच्यामध्ये कोर्समध्ये. त्याच्या पहिल्या 3 सेमिस्टर कॉलेजमध्येच आहेत आणि लास्टची आहे ती इंटर्नशिप आहे, फुल 6 मंथ्सची इंटर्नशिप आहे. तर फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला एका प्रोजेक्टवरती आपण काम करायचं. तर पहिल्या सेमिस्टरला मी सीवीड बेस्ड पॅकेजिंग मटेरियलवरती मी काम केलं. तर सीवीड म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जे समुद्रामध्ये ग्रो होतं त्याच्यापासून एक प्लास्टिक फिल्म. पण ॲज कम्पेअर टू प्लास्टिक त्याचं कॉस्ट जरा जास्त आहे आणि थोड्या प्रॉपर्टीज पण त्याला प्लास्टिकपेक्षा कमी आहे. आणि आता सेकंड सेमिस्टरमध्ये जसं सरांनी सांगितलं की ISPI एक आपलं हे होतं कॉम्पिटिशन होतं हॅकॅथॉन. त्या हॅकॅथॉनसाठी एक नॉन स्टिक कोटिंग की ज्याच्यामुळे प्रोडक्टचं वेस्टेज कमी होतं. सिम्पल होतं आणि एक कोटिंग आपण करायचो पॅकेजिंगच्या इनर लेअरला, त्याच्यामुळे कोणतेही प्रोडक्ट असं स्टिक व्हायचं नाही आपल्या पॅकेजिंगला. म्हणजे टोमॅटो सॉस असेल तर त्याच्या इनर लेअरला ते कोटिंग असणार आणि ते कोटिंग म्हणजे सॉसचं तुम्ही आता बघत असाल की आपण ज्यावेळी सॉस घेतो त्याच्या इनर लेअरला बरंच प्रोडक्ट असतं ते वेस्टेज जातं आणि असं प्रत्येक प्रोडक्टमध्ये असतं. शॅम्पूमध्ये असतं, ऑइल पेंटमध्ये असतं. तर त्याचा अजून पण प्रोजेक्ट चालूच आहे माझा. त्याच्यातून एक आउटपुट चांगली येईल. आणि आता बाकीच्या कॉलेजबद्दल माहिती सांगायची सरांनी सांगितलीच ऑलरेडी. तुम्हाला काय डाऊट्स क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारा, आम्ही दोघं पण आन्सर करू.